नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, निशा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण पारंपरिक असे उकडीचे मोदक। चला तर आपण आता बनवायला सुरुवात करूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण सगळं साहित्य तयार केलेलं आहे, आता सर्व घेतलेलं आहे। आपण बघूया काय काय साहित्य लागतं त्याला। उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, 1 मिनिट याचे झाकण काढून घेते मी। तर ही आहे आपली खसखस, सफेद तीळ, दूध आणि हे काजू आहे, बदाम आहे आणि हे पिस्ता आहे। तर याचे मी काप करून घेतलेले आहे। हे आपलं जायफळ आहे आणि हे वेलची पूड आहे आणि हे जे आहेत ना, हा गर दिसतोय तुम्हाला, हा आपला एकदम ताजा अशा पेरूचा गर आहे। तर आपण आज असे नवीन ट्रिक वापरून एक असं फळ वापरून आपण त्याचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। आणि इथे गूळ आहे आणि हा ओल्या खोबऱ्याचा किस, म्हणजे आपण तुम्ही खाऊन पण घेऊ शकता। आणि मी काय केलं, याच्यामध्ये बारीक बारीक आपले काप करून आणि ते मिक्सरला फिरून घेतलंय। तर याने आपलं बराचसा टाइम आपला वाचतो। आणि हे आपल्या इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे, तर त्याची उकड आपण बनवणार आहोत। चला तर आपण आता उकड बनवून घेऊया। उकड बनवण्यासाठी हे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे, हे आधी इथे घालून घेणार आहे। तुम्ही पाणी पण घालू शकता, दूधच घेतलं पाहिजे, हे ऑप्शनल आहे। किंवा तुम्ही अर्ध दूध घेऊ शकता आणि अर्ध पाणी घेऊ शकता। आणि जर तुम्ही याच्यामध्ये एखाद्या फळाचं, कोणत्या पण फळाचं तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात। मी इथे पेरूचं एकदम व्यवस्थित, हे बघा, बिया वगैरे त्या काढून असं गाळून घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये हे दळून घेतलं आहे मी। आणि मिक्सरमध्ये दळताना काय करायचं आहे, याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल पण वापर नाही करायचा आहे। तर असंच हे आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर याचा मी इथे वापर केलेला आहे। तर हे फळांचं वगैरे करणं पण ऑप्शनल आहे, तर तुम्ही हे प्लेन पण ठेवू शकता आणि असेच प्लेन पण खूप छान लागतात खायला। तर मी काहीतरी एक नवीन एक टेस्ट म्हणून हे वापरलं आहे मी, पेरूचा गर। आणि हे आपल्याला फक्त गरम करायचं आहे, शिजवायचं नाहीये। याच्यामध्ये 1 वाटी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, ती याच्यामध्ये घालून घेत आहे। ती घालून घेतली, व्यवस्थित हे एकजीव करायचं आहे। हे बघा, छान असं खूप छान कलर येतो याचा, एकदम नॅचरल कलर आहे हा। जास्त पेरू पिकलेला पण नाही घेतलाय आणि जास्त कच्चा पण नाही घेतलेला आहे। आणि हा गावठी पेरू आहे। हे बघा, आपली उकड इथे एकदम अशी छान अशी वाफलेली आहे। आणि याच्यावरती आपण आता 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवू याच्यावरती, याच्यामध्ये वाफ बसेल। पीठ आपलं इथं वाफलेलं आहे, आपण आता हे बाजूला ठेवून देऊ आणि ते थोड्या वेळाने आपण काढू, तोपर्यंत थोडंसं थंड होऊन देऊ। आणि तोपर्यंत आपण इथे हे सारण करून घेऊ। तर सारण करण्यासाठी आपण हा इथे एक छोटा पॅन ठेवलेला आहे, पण त्याच्यामध्ये आपण आता एक थोडंसं तूप घालणार आहोत। सारण बनवण्यासाठी आपण इथे 1 चम्मच असा छोटासा तूप घालून घेऊ। तूप व्यवस्थित वितळलं की मग याच्यामध्ये आपण आता खसखस घालून घेणार आहोत। आधी तूप वितळतंय आपलं व्यवस्थित, तूप आपलं व्यवस्थित वितळलंय आणि त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चम्मच असा खसखस घालून घेणार आहे। हे बघा, आणि खसखस झाली की थोडीशी अशी परतून घ्यायची आपल्याला। खसखस घालून झाली की आपण याच्यामध्ये तीळ घालणार आहोत। सफेद तीळ मी नेहमी यूज करत असते। मी जर समजा ह्या ओल्या नारळाच्या करंज्या जरी केल्या तरी सफेद तीळ यूजच करत असते, मला खूप आवडतात हे। त्यात पण हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हे घालायचं असेल तर घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकतात। आणि याच्यामध्येच आपण हा मेवा जो घेतला आहे, पिस्ता, काजू आणि बदाम, तो पण याच्यामध्ये मी घालून घेत आहे। हे बघा, व्यवस्थित घालून आणि हे तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। हे सर्व ड्रायफ्रूट आपले व्यवस्थित असे
परतून झालेले आहे ते बघा. जास्त ब्राऊन पण नाही करायचे ते, फक्त आपल्याला असे परतून घ्यायचे ते. तर हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडले तर घाला, नाही तर नाही घातले तरी स्किप केले तरी चालेल. तर याच्यामध्ये आता आपण नारळ जे आपण दळून घेतलेत ना ते घालून घ्यायचं आहे आणि त्याचं व्यवस्थित मॉइश्चर थोडंसं कमी होईपर्यंत आपल्याला हे असं फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये. बघा एखादा मिनिट फक्त, जास्त नाही, त्याला काही जास्त नसतं त्याच्यामध्ये मॉइश्चर. ते एकदम ते पाणी असतं ते लगेच असतं सुकलं जातं ते. हे बघा खमंग असा वास आत्ता सुटला आहे याला. अजून तर गुळ घालायचा आहे याच्यामध्ये, अजून बरेचसे प्रकार आहेत अजून ते घालायचे आपल्याला साहित्य आपलं. हे बघा इथे असं कोरडं झालं हे. मिनिट 2 मिनिट आपण हे इथं याला परतून घेतलं याच्यामध्ये. तर आपण आता याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहे. तर गुळ पण इथे मी 1 वाटी घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकतात, कितपत तुम्हाला गोड पाहिजे कितपत फिक्कं पाहिजे त्यानुसार तुम्ही आता याच्यात गुळ घालून घ्यायचं आहे. मी 1 वाटी घालून घेतलं आहे गुळ. छान असं पाणी सुटेपर्यंत त्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून असं हलवून घ्यायचं आहे. करपू नाही द्यायचं आहे त्याला खाली अजिबात पण. हे बघा आपलं सारण आता इथे तयार आहे. आपल्याला हे जास्त पण घट्ट नाही करून घ्यायचं आहे, कारण ते थोडंसं असं ओलसरच पाहिजे आणि ते गार जाऊ जेव्हा थंड होईल ना असं त्यावेळेस ते अजून थोडंसं असं ड्राय होणार आहे. तर आपण आता इथे गॅस बंद करू आणि हे गार होण्यासाठी काढून घेऊ. तर याच्यासाठी आपण आधी ना हे काढायच्या आधी आपण काय करणार आहोत, हे बघा त्याला हे जायफळ जे आहे ना ते जायफळ आपण आता थोडं त्याच्यामध्ये किसून घालणार आहोत. जिथे गुळ आला तिथे हे आपलं जायफळ आलंच. हे बघा थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं आहे. त्याचा फ्लेवर एक आपल्याला तो आला पाहिजे म्हणून, जास्त स्ट्रॉंग नाही करायचं आहे आपल्याला. हे बघा बस एवढंच घालायचं आहे थोडंसं. आणि जे आपण वेलची पूड घेतलेली होती ना ती पण इथे घालायची आपल्याला 1 चम्मच. आणि हे व्यवस्थित मिक्स करून हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. काय मस्त वास सुटला आहे याचा सारणाचा, एकदम भारी. हे बघा कलर पण किती छान आला आहे ना आपल्या सारणाला, एकदमच मस्त. याच्यामध्ये काही जे आम्ही हे टाकलं आहेत ना याच्यामध्ये सामाईन, तर ते पदार्थ त्याच्यामधले तुम्हाला जर याच्यात स्किप करायचे असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा छान असं झालं आहे आता. तर आपण इथे गॅस बंद करू आणि एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण थंड होण्यासाठी. हे आता थंड होत आहे तोपर्यंत आपण काय करू, हे जे आपलं पीठ आपण झाकून ठेवलं ना वाफासाठी, ते पीठ आपण घेणार आहोत आणि ते व्यवस्थित मळून घेणार आहोत आपण. ही प्रोसिजर खूप फास्ट करायची आहे आपल्याला. आणि काय करायचं आहे, अशी वाटी घ्यायची आहे किंवा एखादं तांब्या वगैरे असं काहीतरी चपट्याबुडाचं घ्यायचं आहे. त्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे काय होतं याला लटकत नाही. तर असं व्यवस्थित घेतलं आणि व्यवस्थित पकडून असं व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे दाबून दाबून. जोपर्यंत हे गरम असतं ना ही प्रोसिजर तेव्हाच करायची आहे, छान असं दाबून दाबून. हे ना हे बघा आपलं पीठ आपण आता हे व्यवस्थित मळून घेतली ही कुकर. तर ही एकदम छान नाहीचा एकदम पण व्हाईट कलर होत का नाही माहिती का, आपण याच्यामध्ये पेरू वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये मँगो वगैरे किंवा डाळिंब केळी हे वापरू शकतात. आणि जर तुम्हाला एकदम व्हाईट जर पाहिजे असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये प्लेन पण करू शकतात. तर हा पण कलर खूप छान आला आहे, असा एकदम तो लाईट पिस्ता असतो ना तो कलर आहे याच्यामध्ये. हा आता हा दिसताना असा दिसतोय पण तो एकदम असा एकदम लाईट पिस्ता असतो ना तो कलर आलेला आहे. तर आपण आता बनवून घेऊया हे. हे बघा व्यवस्थित असे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला. असे गोळे बनवले की असं थोडंसं थापून घ्यायचं हातावरती. आणि हे जे कोरडं पिठी घेतलेली मी त्या पिठीने काय करायचं, एकसारखे असे कड दाबत दाबत असे, जास्त असं जाड पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे, एकदम मीडियम
असे वाटी साईज व्यवस्थित करायचं. हे पण जर नाही करता आलं ना तुम्हाला तर तुम्ही काय करायचं, सरळ लाटणं आणि पोळपट त्याच्यावर लाटून घ्यायचं आणि हातावरती ठेवायचं. ते व्यवस्थित भरून घ्यायचं. त्याला कळ्या पाडायचं. हे बघा आता जास्त असं जाड पण नाही झालं आहे. हे असं एकदम ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे असं ठेवलं की याच्यावरती आपल्याला आता कळ्या पाडून घ्यायच्या. जेवढ्या कळ्या तुम्हाला पाडायच्या तेवढ्या तुम्ही पाडून घेऊ शकता. हे बघा या खालतीपर्यंत कळ्या पाडायच्या आहेत आपल्याला. अशा थोडासा वेळ लागतो याला. हे बघा सर्व कळ्या अशा एकदम छान अशा करून घ्यायच्या आहे. खूप छान होतात, टेस्टी पण लागतात हे. हे बघा या सर्व कळ्या आपण अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. आणि हे सारण जे आहे ना ते याच्यामध्ये हवं तेवढं आपल्याला भरून घ्यायचं आहे सारण. हे बघा सारण भरलं हे हळूहळू एक साईडला फक्त अशा त्या कळ्या अशा फिरून घ्यायच्या आहे आपल्याला. एका साईडला बनवून घ्यायचं. हे बघा ह्या कळ्या छान अशा कळ्या दिसतात. सर्व मोदक अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे. आणि जर तुम्हाला जर हे असे जर नाही जमले मोदक ना तर हे असं साचा येतो बाजारामध्ये, तर ह्या साच्याने पण तुम्ही करून घेऊ शकता. त्याने पण खूप छान येतात. हे बघा त्यांनी हे असे मोदक छान होतात त्यांनी पण. तर तसे तुम्ही बनवून घ्या. आता हे सर्व मोदक मी बनवून घेत आहे. त्याच प्रकारे आपण सर्व मोदक आता तयार करून घेतलेले आहे. आणि काही मोदक आहे ना आपण हाताच्या साहाय्याने बनवले आणि काही आपण त्या साच्याने बनवलेले. तर हे बघा बघा हे आपले साच्याने बनवून घेतलेले मोदक आहे आणि हे हाताने बनवून घेतलेले मोदक आहे. आणि याच्यामध्ये पण आपण हाताने बनवून घेतलेले मोदक आपण स्टीम करायला ठेवलेले आहेत. आता ते काढून घेऊ आणि बाकीचे मोदक आपण असे स्टीम करून घेणार आहोत. ही अशी चाळणी ठेवायची. ही चाळणी ठेवली याच्यावरती की हा जो मोदक उचलायचा आणि हा पाण्यामध्ये डीप करायचा आणि हा याच्यावरती उकडायसाठी ठेवून द्यायचा. प्रत्येक मोदक असंच पाण्यामध्ये डीप करून असा आणि हा उकडण्यासाठी ह्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा. हे बघा सर्व मोदक मी हे असे डीप करून मी उकडायला ठेवून देणार आहे. हे एकदम आपलं असं असली केसर आहे. मार्केटमध्ये खूप असे वेगळे वेगळे केसर येतात. हे बघा हे काड्या आता एक एक काडी उचलायची आपण आणि ही एक एक याला लावायची आहे आपल्याला. सर्व मोदकांना अशीच काडी लावून घ्यायची आहे. आणि त्याचा कलर वाव आणि त्याचा तो केसरचा वास असतो ना तो स्टीम झाल्यानंतर हे इतका छान येतो ना, खायला पण खूप मस्त लागतं. हे बघा ह्याच प्रकारे ना मी आता सर्व अशा केसरच्या काड्या लावून घेणार आहे या मोदकांना आणि मग त्याला स्टीम देणार आहे. ह्या काड्या आहेत ना अशा हलक्याशा आपल्याला अशा ओल्या करायच्या आहे, पाण्यामध्ये अशा बुडवायच्या आहे आणि त्या मग याला लावायच्या आहे. म्हणजे त्याचा कलर आहेत ना तो पटकन याला उतरतो. हे बघा आपले मोदक एकदम छान स्टीम झालेले आहे. एकदम मस्त कलर पण त्यांचा खूप छान आलेला आहे, बघू शकता. आता आपण हे ना थोडेसे थंड होऊन देऊ आणि मग आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आपले उकडीचे मोदक इथे तयार आहेत. तुम्ही ना हे गरम गरम आहेत तर तुम्ही याच्यावर तूप पण टाकून खाऊ शकतात किंवा असे पण खाऊ शकतात. खूपच छान लागतात. तर हे गरम गरम आहेत ना त्याच्यावरती तुपात वितळलं जातं म्हणून मी आता याच्यावरती गरम गरम तूप घालून घेते. हे बघा थोडं थोडं घालायचं आहे. कलर खूप छान आहे आणि त्याचा टेस्ट पण खूप छान लागते. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालायचं. हे बघा उकडीचे मोदक इथे तयार आहे. आपण आता याला फोडून बघू. अजून थोडेसे गरमच आहे तरी हाताला चिकटत वगैरे बिलकुल पण नाही. हे बघा सर्वात मोठा मोदक केलेला मी हा. हे बघा सारण बघा खूपच छान. एकदम मऊसूत असे झालेले आहे. हे बघा
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, निशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उद्या आहे गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. आणि आज आपण बनवणार आहोत बाप्पाचे सर्वात आवडते उकडीचे मोदक. चला तर मग आपण आता बनवायला सुरुवात करूया.